नमस्कार। इंडियन पिनल कोडमध्ये आणि भारतीय जो 85 कायदा झालेला आहे, महिलांचा होणारा शारीरिक मानसिक छळ, या कायद्याचा पहिल्यापासून दुरुपयोग केला जात आहे। हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी अनेक निर्णय दिलेले आहेत। तरीही वारंवार पोलिसांकडून जी FIR दाखल होते, गुन्हा दाखल होतो आणि कोर्टात चार्जशीट येतं, नंतर असं निदर्शनास येतं का ही तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे, पण तरी हा प्रकार सर्रास चालू आहे। हायकोर्ट निकाल देत आहे, सुप्रीम कोर्ट निकाल देत आहे। हायकोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की वेग ॲलिगेशन्स इज नॉट सफिशियंट अंडर सेक्शन 85 ऑफ भारतीय न्याय संहिता और इंडियन पिनल कोड, पण तरीही हे प्रकार सुरू आहे। आताच नुकताच एक डिसिजन दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने, न्यायाधीश पियुष जैन यांच्याकडे हे आलेलं होतं प्रकरण। त्यामध्ये पत्नीने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध छळाची तक्रार दाखल केली होती। 2022 ही तक्रार होती। नागपूरचं एक प्रकरण होतं। ते नागपूरचं प्रकरण त्या नागपूरच्या कोर्टात गेल्यानंतर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की जे आरोप आहे ते अस्पष्ट आहे, वेग ॲलिगेशन आहे, आणि ते जे काही सर्वसाधारण आरोप असेल ते अस्पष्ट असेल तर अशा प्रकरणामध्ये कलम 85 लागू होत नाही। पण न्यायव्यवस्थेचा सर्रास वापर केला जात आहे, ब्लॅकमेलिंग केलं जात आहे आणि असे खटले पुढे होते। न्यायाधीश होते आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, के गोविंदचंद्रन आणि अतुल चांदोरकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। असाच एक निकाल गेल्या आठवड्यामध्ये छळाच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्यावर जे रॉंग ॲलिगेशन्स लागले होते आणि सगळ्या लोकांची निर्दोष मुक्तता केली, तो प्रकार घडलेला आहे पंजाब आणि हरियाणा कोर्टाच्या अंडर्स। न्यायाधीश होते गुरविंदर सिंग, त्याच्यानंतर न्यायाधीश दिलवीर सिंग जी, या दोघांनी हा निर्णय दिलेला आहे। अनेक निर्णय आपल्याकडे आहेत, आपणही लक्षात ठेवा। अशा प्रकारे आपल्याविरुद्ध जर खोट्या तक्रारी दाखल होत असेल तर 498ची जी डेफिनेशन आहे, डिमांड अँड क्रुएल्टी, मागणी करणं, गैरमागणी करणं आणि ती मागणी पूर्ण केली नाही म्हणून छळ करणं, ही जर नसेल त्याच्यामध्ये आणि ॲलिगेशन्स वेग स्वरूपाचे असेल तर अशी तक्रार पुढे कोर्टात टिकत नाही। धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। हिंदू मॅरेज कायद्यामध्ये 1995 जो कायदा आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला फारकत मिळाली, म्हणजे फारकत मिळतेच, जनरली बायकांना सहज फारकत मिळते, पण नवऱ्याला खूप स्ट्रगल करावा लागतो। त्यामध्ये क्रुएल्टी आहे, ऑडल्ट्री आहे, डेझर्शन्स आहे, अनेक ग्राउंड्स आहेत ते आपल्याला सिद्ध करावं लागतं, त्यामध्ये पुरावे द्यावे लागतात। आणि एवढं सगळं करून जर आपण डायव्हर्स मिळवला तर पुढे काय होतं, अपील होतं। खालच्या कोर्टात जर फॅमिली कोर्टामध्ये डायव्हर्स मिळाला तर वरच्या कोर्टात अपील होतं। या अपिलाला 90 डेज पिरियड आहे, सिव्हिल प्रोसिजरप्रमाणे 90 दिवसाचा पिरियड आहे। या 90 दिवसाच्या पिरियडपर्यंत ती खालची ऑर्डर चॅलेंजेबल असते, ती ऑर्डर अपिलामध्ये पुन्हा याचिका दाखल केली जाऊ शकते। तर या पिरियडमध्ये जो 90 दिवसाचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये जर त्या याचिकाच्या दाखल झाली नाही किंवा अपील दाखल झाला नाही आणि जर कोणी मॅरेज लावून टाकलं, विवाह केला दोघांपैकी पती किंवा पत्नी यांनी 90 दिवसाच्या आत, तर तो विवाह अवैध होईल, रद्द ठरवला जाईल। पण 90 दिवस झाल्यानंतर जर अपील दाखल नसेल किंवा आपल्याला तसं नॉलेज नसेल आणि आफ्टर 90 डेज 91-92 दिवस किंवा काही दिवसानंतर पुढे आपण जर लग्न लावलं, ते रजिस्टर केलं, तर ते लग्न वैध ठरेल। केरळ हायकोर्टाने याबाबत खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। या केरळ हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार न्यायाधीश देव रामचंद्रन आणि न्यायाधीश स्नेहलता यांनी हा निर्णय दिलेला आहे। लक्षात ठेवा, आपला जर फारकत झाली असेल पती आणि पत्नीने, तर त्या फारकतीचा अपील पिरियड असतो 90 दिवस, तो संपल्यानंतर जर विवाह केला तर तो वैध असेल। हा तुम्हाला दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद।